आज माझ्या सासूबाईला काय झालं होतं काय माहिती. म्हणजेच माझ्या नवऱ्याला हो, माझा नवरा काही सासूपेक्षा कमी आहे का? जे सासू करत नाही ते माझा नवरा करतो. टोमणे मारतो, चिडवतो, खोड काढतो. सगळं माझ्या नवऱ्यामध्ये गुण आहेत सासूंच्या. काय करावं काय नाही. सासू गरीब आणि नवराच अगोचर झालेला. आणि आता बबड्याला पण शिकवत होते की मम्मीला नावाने बोल म्हणून. मी म्हणलं बबड्या तुझं नावाने बोललास ना मग पप्पासोबतच जा म्हणलं, राहू नको माझ्यापाशी. तर लगेच बबडा म्हणला नाही नाही मम्मा मी नाही ऐकणार पप्पाचं. लगेच कारभाऱ्यांना पण राग आला. म्हणले पोरगा जसं आई तशी. मी म्हणलं हो पोरगा माझा आहे तर माझ्यावरच जाणार ना, कोणावर जाणार? आमच्या पिल्लूचे दातं कसे दिसत आहेत छान ना, ते जाऊ द्या. हे कार्टून बघा कसं पाण्यात बसलेलं आहे. आमचं बबड्या कमी आणि हे कार्टूनच जास्त पाण्यात बसते बघा. काय करावं या कार्टूनचं काही कळस ना. नाही पण म्हणता येत नाही, हो पण म्हणता येत नाही. जाऊन बसतं ते गपचूपच. बसू द्या जाऊ द्या त्याचं सोडा. इकडं टोमणे मारून मारून आणलं की कारभाऱ्याने जरा पिझ्झा खायला. कारभारीच मारतात टोमणे हो, दुसरं कोण नाही. आणि तेच घेऊन जातात. त्यांना येते आली माया दया की घेऊन जातात. चल म्हणले आज तुला कुठंतरी बाहेर नेतो. मी म्हणलं कुठं? तर म्हणले चल तुला आज पिझ्झा देतो. मी म्हणलं कोणच्या खुशीने? तर म्हणले काय नाही असं तुला आज लय बोललो ना म्हणून. मी म्हणलं चला जाऊ द्या, देता येतं खाऊन घ्या गपचूप. अजून काय जास्त बोललं की ते सुद्धा नाही भेटायचं म्हणलं. म्हणून जे भेटतंय ते खाऊन घ्यायला आलो. त्यानंतर बबड्या बाहेर आलं ना इकडं तिकडं नुसतं बघत आणि खेळण्यातच बिझी असतो. त्यानंतर मस्त असा पिझ्झा आला. असं नाही की डीमार्टमधला मॉलमधलाच पिझ्झा खावा, कधी कधी बाहेरचा पण टेस्ट केला पाहिजे. म्हणजे क्वालिटी पण आहे छान. डीमार्ट एवढी भारी नाही, मॉल एवढी भारी नाही, पण आहे ठीकठाक आहे. मला तर आवडतो बघा. त्यानंतर म्हणलं कारभाऱ्यांना गळाला सुकला आहे. लगेच म्हणले चल तुला ज्यूस देतो. आज काय झालं होतं काय माहिती. आज सगळे हट्ट पूर्ण करत होते. ते जाऊ द्या. हे डबल बघा आमचं कार्टून. दरवाजा बंद आहे तर खिडकीतून बाहेर जायला कसं बघत आहे. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ.